हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. संध्याकाळची वेळ आहे. आता सगळं घर आवरून घेतलं, थोडी स्वच्छता वगैरे करून घेतली, फक्त फरशी पुसायची बाकी आहे. संध्याकाळी पण मी आता घेते फरशी पुसून, म्हणजे दोन्ही टाईमला थोडं क्लीन वाटतं. राजनंदिनी पण इकडे तिकडे फिरत असते. आता तयार होते कारण जायचं आहे बाहेर आम्हाला. राजनंदिनीसाठी रेनकोट, नरेंद्रांसाठी रेनकोट घ्यायचं आहे, माझ्यासाठी मी घेतला आहे ऑलरेडी आणि ह्या दोघांचं घ्यायचं आहे. आता ती का घेतोय, कशाची तयारी आहे पुढे सांगणार आहेच मी, पण त्याआधी तयार होते आणि मग फरशी पुसते कारण गडबड झाली. आता राजनंदिनीला मी जर दिसले तर ती पुन्हा माझ्याकडे यायला पाहिजे. मग आता ती खेळते खाली नॉर्मल, आता काही टेन्शन नाही आहे. सो मी पटपट तयार होते आणि मग इथली फरशी पुसून खाली जाते, जेणेकरून मग राजनंदिनी तिथे माझ्याकडे आली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मोस्टली मला की असे वरच टांगायला आवडतात कारण गाडीवरून जाताना पण खराब होतात फार आणि गुंता होतो, मग ते परत नको वाटतं. आणि गरमी पण आहे ना, अजून पाऊस पण व्यवस्थित नाही पडत, त्याची थंडी वाजेल किंवा काय, त्यामुळे चुपचाप अशी बांधलेले परवडतात मला. ओके, भुरभुरे केस. कुठे गेलं सगळं साहित्य? माझं ॲक्च्युली मंगळसूत्राचा प्रॉब्लेम असं झालं आहे की त्याचं हुक म्हणजे जे अडकवायचं आहे ना जिथे, ते खूप असं हे झालं आहे, सैल झालं आहे आणि ते जमलंच नाही मला जायला. मी गेले 2-3 वेळा बाहेर, पण नेमकं त्यावेळेस पावसाला काय झालं. आता मी विचार करते आता 1-2 दिवसानंतरच त्याआधी करून घेईल. रेडी झाले आणि फरशी पुसायला घेतली. आता रेडी होऊन मी फरशी पुसते कारण मला काही टेन्शन नाही आहे, बिकॉज असं मला स्वेटिंग वगैरे काय होणार नाही ऑब्व्हियसली. कारण हे जे अगारोचं रिजन्सी स्पिन मॉप आहे तर ते काय फक्त मला इकडून तिकडे फिरवावं लागतं. ऑलरेडी त्याच्यामध्ये पाणी वगैरे फिल केलेलं असतं. एक फक्त बटन आहे, ते स्प्रे करायचं आणि मग ते स्पिन मॉप जे आहे ते फिरवायचं, आपोआप त्याचं काम चालू होतं. अंधारात सुद्धा मस्तपैकी असं यूज करता येतं. इथे बघा स्प्रे केलं की पाणी बाहेर येतं त्याच्यातून आणि मग मॉप इकडून तिकडून फिरवायचा. दॅट्स इट, झालं आपलं काम. आणि हे घेतल्यापासून या नवीन घरात तरी माझं खूप टेन्शन गेलंय कारण फास्ट माझं सगळं हे कम्प्लीट करता येतं. ती बादली इकडून तिकडून घेऊन फिरा पाण्याची, हे टेन्शन नाही आहे. त्यामुळे इथे बघा इथे किती मोठा डाग होता म्हणजे या फरशीवरती, तो सुद्धा क्लीन झाला लगेच. त्यामुळे घर कितीही मोठं असलं तरी काही टेन्शन नाही आहे. अगदी 5 मिनिटातच सगळं घर क्लीन करून घेता येतं. सोबत एक्स्ट्रा 2 पॅड येतात, तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता ड्राय क्लीन करण्यासाठी आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके मंडळी, तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर शॉपिंगसाठी. ते सांगितलं नाही मी अजून. नरेंद्र नाचतात म्हणून होते मी. ये तू पण ये. अरे बापरे, अच्छा. तर आता मी चाललोय बाहेर आणि तुम्हाला हा सोफा दाखवते मी. बरं लावा. एक्साइटमेंट आमच्या नरेंद्रांची. तर हा सोफा आम्ही घेतलेला आहे आणि आमच्या बहिणी तो गिफ्ट दिलाय आम्हाला. मी बघितला होता एक ब्ल्यू कलरमध्ये आणि तो ना फुल फायनल झाला होता आणि जाऊन आम्ही फक्त असंच चर्चा करायची होती की कितीला वगैरे, फायनल करायला गेलो होतो. आणि हा अगदीच नुकता नवीन आला होता आदल्या दिवशी. हा गेल्या याच्यावर नजर पडली माझी आणि याचा लुक वगैरे सगळंच खूप छान वाटलं. नरेंद्रना मेनेचे जे खाली बेस आहे ना, तो त्यांना वुडनचा हवा होता नरेंद्रना, आणि तो लकीली भेटला आणि फायनल केला आणि काल घेऊन आलोय. गेले कित्येक आमचं वर्ष चालू होतं, 4-5 वर्ष मी नरेंद्रच्या मागे लागले होते की सोफा घेऊयात. त्या घरामध्ये तिथे काय होत होतं की बसायला वगैरे थोडंसं प्रॉब्लेम येत होता. कोणी आलं काय झालं की ते आमचं जे दिवाण होता त्याच्यामुळे फक्त, सो ते खूप थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं. कोण आलं की मग तेवढेच 2-3 जणांना बसायला भेटायचं, बाकीच्यांना प्रॉब्लेम व्हायचा, असं सगळं मॅटर व्हायचं. म्हणून मी नरेंद्रना म्हणत होते की घेऊयात, पण शेवटी मग ते असं हा नंतर घेऊया करून पेंडिंग झालं. मग फायनल लास्ट इयरला विचार केला आता घर जर घेतोय आपण नवीन तर तिथेच घेतलेला बरा, म्हणून मग शेवटी ते कॅन्सल झालेलं आणि इथे मनासारखा आम्ही आता सोफा घेतलाय. आणि नरेंद्र तर आता काय हवेतच आहेत.
म्हणजे गोष्टी जेव्हा आपल्या मनासारख्या भेटायला लागतात, मिळायला लागतात, तेव्हा तो आनंद वेगळा असतो. आणि सगळं म्हणजे जे सगळं आहे ते कष्टातनं कमवलेलं आहे, त्यामुळे त्याची किंमत आणि त्याचा आनंद आहे ना, तो जरा जास्तच वेगळा आहे मला. ओके, तर नरेंद्र आम्हाला कुठेतरी ट्रिपला घेऊन चाललेत, राजनंदिनीला आणि मला. त्यांनी आम्हाला अजून सांगितलेलं नाही कुठे घेऊन चाललेत. अजून ठिकाण गुलदस्त्यात आहे. किती काय काय हे केलं की कुठे चाललोय, असं ठिकाण आहे काय, तसं ठिकाण आहे काय, पण ते काय समजू देत नाही आहेत. मग शेवटी विचार केला की आता बाहेर चाललो तर पाऊस पडणार आणि यांना रेनकोट घ्यायला लागणार, म्हणून म्हटलं ते तर तयारी करावी. माझा बर्थडे आहे, सो मग मी शॉपिंगसाठी गेले होते. मला ड्रेस घ्यायचा होता एखादा. वेस्ट साईडला गेले, पण तिथे मला काही आवडला नाही, त्यामुळे येऊन मग ट्रेंड्समध्ये पुन्हा गेलो. ट्रेंड्समध्ये पण खूप सारे बघितले, पण आता सध्या सेल वगैरे चालू आहे, त्यामुळे नवीन असं मला काही स्टॉक तिथे दिसला नाही. बरेचसे मी बघितले, म्हणजे ट्राय केले, त्यातले एक 5-6 घेऊन, पण तेही मला काही विशेष आवडले नाहीत, कारण साईजेससुद्धा फारशा अवेलेबल नव्हत्या आणि जे आवडत होते तर त्याच्यात साईजच भेटत नव्हती मला. घरी जाताना इथे वाटेत आम्हाला ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानिमित्त जी मिरवणूक काढली होती ती दिसली, ती पाहण्यासाठी थांबलो आम्ही. चला बघितलं ते तुम्ही. तर दुपारी माझं पार्सल आलं होतं, ज्यामध्ये 3 स्टोरेज कंटेनर्स होते आणि मला जी क्वालिटी पण खूप आवडली. याचा मेन फीचर जे आहे ना, तर ते टाईम किपिंग फीचर आहे. म्हणजे ह्या भाज्या किंवा फ्रूट्स जे काही तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवाल ते कोणत्या दिवशी ठेवलं आहे हे वगैरे तुम्हाला, म्हणजे महिना, त्यानंतर त्याच्यावरती डेट वगैरे ती सगळी तुम्हाला फिक्स करता येते आणि त्यावरून तुम्हाला समजू शकतं की तुम्ही कधी आणून ठेवलं आहे. आणि ह्याचं शेपसुद्धा खूप छान आहेत. 200 ml, 1400 ml आणि 700 ml अशा 3 सायझेसमध्ये येतात आणि हे एअरटाईट कंटेनर्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, त्यानंतर ग्रेन्स ठेवू शकता. अगदी तुमच्या बेबीजची जर सेरेलॅक्स वगैरे असं असेल तरी सुद्धा ठेवता येतं. आता मी चाललोय ट्रिपला, म्हणजे माझ्या बर्थडेसाठी नरेंद्रनी प्लॅन केलेली ट्रिप आहे आणि कुठे घेऊन चाललेत काय नो आयडिया. याच्या आधी त्यांनी असं काही माझ्यासाठी प्लॅनिंग केलं तर मी जासूसी करायचे. काय झालं, जासूसी करायचे मी याच्या आधी, पण आता यावेळेस नाही केली. म्हणलं कधीतरी सरप्राईज फील करूयात कसं असतं, तर बघूयात कुठे घेऊन जातात. चल हां चलो. ओके चला. सारा फुलवलेला मस्त. तर मला नरेंद्र म्हणाले की आपल्याला आता जायचंय. मोबाईलवरती 5 ते 6 किलोमीटरचं त्यांनी फक्त लोकेशन लावलं होतं. मग मला वाटलं एवढं जवळ जायचंय, म्हटलं घराजवळ जाऊन काय उपयोग, जास्त पण अंतर नाही. मग तरी म्हटलं चला असेल, म्हटलं रिसॉर्ट टाईपमध्ये जवळपास, मला माहीत नसलेलं छोटंसं काहीतरी. आलो तिथं तरी एक घर होतं, बिल्डिंग होती. नरेंद्र मला म्हणाले की चल इथं जायचं आहे. मी ते बघितलं आणि माझा मूडच ऑफ झाला. मी म्हटलं चला गपचूप घरी जाऊयात आता. आणि बघते तर केक घेऊन आले होते, तर केक ऑर्डर दिले होते वाटतं. मला जाम मूड ऑफ झालेला. तरी मी विचार करते असं कसं जाऊन इथल्या इथं आणि त्यात अशा ठिकाणी, म्हणजे अगदी असं बिल्डिंगच होती ती. मला मूड ऑफ झालेला ॲक्च्युअलमध्ये.
45 किलोमीटर टू व्हीलरने प्रवास करत आम्ही पोहोचलो पामनेस्ट रिसॉर्ट जे आहे गगनबावड्याच्या इथे तिकडे. आणि जाताना असं आतमध्ये एकदम जंगल टाईपमध्ये होतं ते, आणि मला थोडीशी भीती वाटत होती इथून जाताना, पण लोकेशन खूप छान होतं. खाली 1 तासाच्या अथक ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही येऊन पोहोचलोय आता. इथे ना सगळीकडे फक्त आणि फक्त शांतता आणि मस्त असं हिरवागार परिसर होता. तर आम्ही फ्रेश झालो आणि जेवायला गेलो. जेवण सुद्धा आम्ही सांगितलेलं महाराष्ट्रीयन टाईपमध्येच हवंय आम्हाला. तर आता आम्ही स्विमिंग पूलच्या इथे आलोय आणि आता राजनंदिनी अशी मिठी मारून बसले मला, कारण घाबरते पाण्याला. पण थोड्या वेळाने पुन्हा नॉर्मल होते ती. काय झालं बाळा? पाणी तुला आवडते की नाही पाणी? ये तू जवळ असलीस काय करणार आतनं फिरणं घेऊन काय पडत नाहीस. तू काळजी करू नको. पाय टेक त्यात निवांत एक फेरी मार. बोल मी येऊ काय बरोबर? हे दर पिलू हे दर. दे हो इधर 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 दे दे तू तुझं कसं घ्या. थोडा हळूहळू तिच्या कलेने घेऊन अगदी हळूवारपणे तिला पाण्यात आणलं. आता ती कम्फर्टेबल झाली. आता मगापासून पाण्यात येतच नव्हती, अगदी कम्फर्टेबल झाली आता. नको तिकडे कडेला हे नको, कडेला एकदम हे काटावर नको, खाली तिकडे नाही आहे. आणि आता कम्फर्टेबल झाली बघा, छान. आता कशी नॉर्मल झाली आहे. तर तुमची सुद्धा अशी छोटी बाळा असतील ना, मी आता खूप वेळा बघितलं, हिच्यावरून अनुभव घेऊन सांगते की डायरेक्ट पाण्यात घेऊन गेलं ना तर घाबरतात. काही मुलांना आवडतं. पण आता हिला मी थोडा वेळ काठावर बसवलं, त्यानंतर मग पाण्यात पाय सोडायला लावले, त्यानंतर मग हळूहळू उतरले. तरी ती रडत होती. मग तिच्याशी थोडंसं पाण्यात हात मारून, मग इथे एक चेंडूने सगळे बॉल आहे छोटूसा, तर त्याच्याबरोबर खेळून वगैरे आता ती बघा खेळते छान. हेच पोवायला लागली. जाऊया. नाही वीज पडायच्या नाही नव्हे. इकडे 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 तोंड करके. अरे उगाच थोड्या वेळाने पावसाचं वातावरण झालं होतं. अगदी असं वाटत होतं की आता मुसळधार पाऊस पडणार. म्हणून आम्ही पूलमधून बाहेर आलो, पटकन जाऊन फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, कपडे चेंज केले आणि मग रूमवर थोडा वेळ जाऊन बसलो. इतक्यात पावसाचं सगळं वातावरण निघून गेलं ते. मग आम्ही तिथून चहा घेण्यासाठी गेलो. स्विमिंग पूलमध्ये खेळून मस्त आम्ही गेलो आणि फ्रेश झालो आणि थोडा वेळ झोप लागली आणि इतकी छान झोप लागली. म्हणजे खूप दिवसांनी मला वाटतं मी जर असं निवांत झोपून उठल्यासारखं वाटतं. घरी असं मिळत नाही. नरेंद्र म्हणतात की तू इथं झोपायला आलीस का, पण काय माहिती आहे अर्धा तर झोपले, पण मस्त झोपले. आता आम्ही चहा घेण्यासाठी आलो. भजी पण आहेत. काय घ्यायला काय ते घालील तोंडात.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mommy. Happy birthday to you. चांगला आहे रे चॉकलेट बॉम्ब नाही ते चॉकलेट बॉल नाही ते डेकोरेशनसाठी. चॉकलेट बॉल नाही डेकोरेशनसाठी खाशील. डेकोरेशनसाठी आहे ती. मी ना इथे एन्जॉय करण्यावरती जास्त भर दिला, जास्त काही शूट वगैरे नाहीच घेतलं. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दिल में जगाया आपने दर्द दिल दर्द जिगर